नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत। त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच, शोल्डर आहेत 4.5 इंच, आर्महोल आलेला आहे 5 इंच आणि छाती आलेली आहे 7.5 इंच। खालच्या बाजूला कंबर बॅकडाट मिळून ती आलेली आहे 8 इंच। त्यानंतर इथे आता आपल्याला शोल्डरची मार्किंग करायची आहे। तर मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती मी येथे 9 इंच घेते आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही मात्र येथे तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या। त्यानंतर आता इथे मी जसा गळ्याचा आकार ड्रॉ करून घेते अगदी त्याच आकाराला फॉलो करत तुम्हाला देखील असाच सेम गळ्याचा आकार इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला बॅक पार्टला ओपन करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आणि पुन्हा अगदी मधोमध फोल्ड करून असं इथे थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची मार्किंग त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस येईल। आणि इथे बघा आपला हा जो पॅटर्न असणार आहे गळ्याचा तो वन साइडेड नेकची गळ्याची डिझाईन असणार आहे। त्यामुळे इथे अलीकडच्या बाजूला डिझाईनचा आकार ड्रॉ करत असताना थोडंसं खालच्या बाजूला कव आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथे तुम्हाला तो ठळकपणे दिसून यावा याकरिता मी त्याला थोडंसं डार्क करून घेते। बघा या बाजूलाच कव आकार यायला हवा आहे थोडासा, आणि त्याच्या समोरच्या बाजूला आपला जो चौकोन होता ना तो जशाचा तसाच राहणार आहे। त्यानंतर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवरती राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला फॉलो करत अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता खालच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ अगदी शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। आपण इथे अशा पद्धतीने स्टिच केल्यानंतर शेवटी आपल्याला सेपरेटली कमरपट्टी स्टिच करावी लागत नाही। आता इथे खालच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता वरच्या बाजूला गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे। आता इथे आपण हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना त्याच कापडावरती आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत। फक्त कट्स देत असताना थोडी काळजी घ्या, आपले कट्स त्या शिलाईवरती जायला नको आहेत, नाहीतर चुकून आपल्या गळ्याचाच आकार कट होईल। त्यामुळे थोडंसं सावकाशपूर्वक कट्स द्या। आता इथे हा जो गॅप क्रिएट झाला आहे ना त्या गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला सरळ बाजूस अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। आता टॉप स्टिच म्हणजे काय तर दाबटीप। आता दाबटीप म्हणजे काय, तर इथे जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला फॉलो करत अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याची स्टिचिंग अगदी व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे खालच्या बाजूला म्हणजेच कमरेच्या साईडला देखील दाबटीप अगदी सरळ देऊन घ्यायची आहे। आता इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकाच साईडचं स्टिच करून दाखवते, सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं देखील अस्तर आणि मेन फॅब्रिक स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील जे जास्तीचं कापड असेल त्याला इथे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅकडाट आहेत त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते, सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा बॅकडाट देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी सिंपल अशी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला आता आपला हा जो गळ्याचा आकार आहे ना त्याच आकारावरती घेऊन अगदी व्यवस्थितरित्या जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्या आकारात या संपूर्ण गळ्याभोवती या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे बघा, तुम्ही जर अगदी नवीन शिकणारे असाल तर याच गळ्याच्या बाजूला थोडंसं अंतर ठेवून आणखीन एक सेम तसाच गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथे जर तुम्ही अगदी नवीन शिकणारे असाल तर तुमच्या लवकर लक्षात येत नाही की दोघांमध्ये किती गॅप असायला हवा आहे, किंवा तो जो गॅप आहे तो स्टिच करत असताना कमी किंवा जास्त होतं। त्यामुळे तुम्हाला मी ही टेक्निक सांगते आहे।
आता येथे आल्यानंतर म्हणजेच या कॉर्नरवरती आल्यानंतर असं तुम्हाला एक पाकळ्यांचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला 3 पाकळ्यांचा आकार येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार या पाकळ्यांचा आकार कमी किंवा जास्त देखील करू शकता। त्यानंतर येथे मी सेम तीच लेस घेतलेली आहे आणि ही जी आपली सगळ्यात पहिलीवाली पाकळी आहे ना, त्या पाकळीवरती या लेसला ठेवून घेऊन अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सावकाश पद्धतीने या लेसला या पाकळीच्या आकारावरती ठेवून घेऊन स्टिच करून घ्यायचं आहे। आणि येथे बघा, तुम्हाला अर्ध्यात आल्यानंतर या लेसला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा पुढची पाकळी स्टिच करू तेव्हा ती अगदी फिनिशिंगमध्ये स्टिच केली जाईल। आणि तुम्हाला स्टार्टिंगला जर हे स्टिच करायला अवघड जात असेल तर थोडं थांबा, नीडलला आतल्याच बाजूला ठेवून घेऊन म्हणजे सुईला आतल्याच बाजूला ठेवून घ्यायचं आणि मग पुन्हा जसा पाकळीचा आकार वळतोय त्याच आकारात इथे या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे। आता इथे बघा, ही जी आपली दुसरी पाकळी आहे तिला मी कशा पद्धतीने स्टिच करते तर अशा पद्धतीने या पाकळीवरच्या आकारावरती या लेसला ठेवून घेऊन मग येथे तुम्हाला ही जी दुसरी पाकळी आहे ना, त्या पाकळीवरती देखील अर्ध्यावर म्हणजे इथे आल्यानंतरच या लेसला स्टॉप करायचं आहे, स्टिचिंग करायचं। म्हणजेच तिथे अर्ध्यावर आल्यानंतर त्या लेसला आपण जसं अगोदरच्या पाकळीवरती कट केली होती ना, सेम त्याच पद्धतीने येथे देखील या लेसला इथे कट करून घ्यायचं अर्ध्यावरती आल्यानंतर आणि मग तिथपर्यंतच त्या लेसला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। आता ही जी सगळ्यात शेवटची पाकळी आहे तिला तुम्हाला अशा पद्धतीने या पाकळीच्या आकारावरती या लेसला ठेवून घेऊन त्याच आकाराला फॉलो करत इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, मी सेम तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच त्या पाकळीला स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर आता इथे वरच्या बाजूला या दोघांमध्येही थोडासा गॅप ठेवून जसा गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात या लेसला ठेवून घेऊन स्टिच करून घ्यायचं आहे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत। नवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। आणि जर तुम्हाला डिरेक्टली या दोघांमध्ये सेम अंतर ठेवून स्टिच करता येत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने स्टिच केलं तरी देखील चालेल। आणि इथे बघा, आपल्या गळ्याचा फायनल लुक किती सुंदर अशी डिझाईन येथे तयार झालेली आहे। आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे लटकन देखील स्टिच करू शकता। बघा, त्या पाकळ्या देखील किती सुंदर अशा तयार झालेल्या आहेत। आणि इथे मी तुम्हाला मगाशी सांगायचं विसरून गेले की शक्यतो तुम्ही अशीच साध्याच लेसचा वापर करा, कारण की ही जी लेस आहे ती आपण जसा आकार असेल आपल्या डिझाईनचा तशी ती वळवायला फार इझी असते। त्यामुळे हीच लेस शक्यतो यूज करा, कारण की जी जाडवाली जी लेस असते तिला टर्न करायला म्हणजे जसा गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात त्या लेसला फिरवायला ती शेपमध्ये येत नाही। त्यामुळे आपल्या गळ्याच्या डिझाईनमध्ये जी कोणती वेगवेगळी डिझाईन असेल ती आपण जी ड्रॉ केली आहे ती लेसमुळे चुकू शकते, ॲक्युरेट आपल्या डिझाईनचा आकार दिसत नाही। तर शक्यतो अशाच लेसचा तुम्ही देखील वापर करा। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात याकरिता तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।